मंत्रालयातून एक मोठी बातमी समोर येते। मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये एसीबीचं पथक दाखल झालंय। तक्रारदाराला घेऊन एसीबीचं पथक मंत्रालयामध्ये दाखल झालं आहे। मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये एसीबीचं पथक दाखल झालं। या ठिकाणच्या सगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी हे पथक करणार आहे। तक्रारदाराने ही तक्रार केली होती। या तक्रारदाराला घेऊन हे सगळं पथक मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये दाखल झालंय। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कॅबिन मधल्या सीसीटीव्हीची तपासणी या पथकाच्या द्वारे केली जाणार आहे। काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी जो प्रकार घडला होता, एसीबीने मोठी कारवाई केली होती। या कारवाईच्या पार्श्वभूमीवर तक्रारदाराला घेऊन आता एसीबीचं पथक मंत्रालयामध्ये दाखल झालंय। आपण बघतोय मंत्रालयातून एक महत्त्वाची मोठी बातमी येते। मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये एसीबीचं पथक दाखल झालेलं आहे। मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये तक्रारदाराला घेऊन हे सगळं पथक दाखल झालंय। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कॅबिन मधल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चौकशी केली जाणार आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विशाल सवणे आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण बघतोय की एसीबीचं सगळं पथक हे मंत्रालयाच्या कंट्रोल रूम मध्ये दाखल झालंय। काय आणखी माहिती आहे? खरं पाहिलं तर एसीबीचं पथक जे आहे ते आता मंत्रालयामध्ये दाखल झालेलं आहे। मंत्रालयाच्या जे कंट्रोल रूम आहे त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। ज्या दिवशी नरहरी झिरवळ यांच्या कॅबिनमध्ये जी कारवाई झाली होती, एसीबी कडून जी कारवाई करण्यात आली होती आणि त्यामधून ज्यांना अटक करण्यात आली, त्यावेळेस तिथला संपूर्ण तपास जो आहे त्या तपासाचा भाग म्हणून या ठिकाणी एसीबीचं पथक पोहोचलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे ज्यांनी तक्रार केली होती ते तक्रारदार देखील त्या कंट्रोल रूम मध्ये पोहोचलेला आहे। त्यामुळे हा एक तपासाचा भाग म्हणून सध्या त्या ठिकाणी सगळा तपास जो आहे तो होत असताना आपल्याला दिसून येतोय। धन्यवाद विशाल, दिलेल्या अधिक माहितीबद्दल।